अखेर कुरचडी जामठा येथे एसटी बस सेवा चालू। वर्धा नजीकच्या कुरचडी जामठा येथे प्रवीण ढाले यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे। बरेच वर्षांपासून कुरचडी जामठा येथे एसटी बस सेवा बंद होती। ही समस्या सर्व गावकऱ्यांची असून शाळकरी विद्यार्थी यांना सुद्धा शाळा कॉलेज जाण्या-येण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत होता। तसेच वर्धा येथे जायचं झाल्यास ते मजूर वर्ग यास परवडण्यासारखं नसून वेळेवर साधनं उपलब्ध नसायची। ही समस्या भरपूर वर्षांपासून गावाची होती। हा गंभीर प्रश्न लक्षात घेता प्रवीण ढाले यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घेऊन वर्धा आगार प्रमुख यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले। त्यानंतरही हा विषय कायम लावून धरला। वर्धा आगार प्रमुख यांच्या वारंवार भेटी घेतल्या। यामध्ये मात्र शेवटी आगार प्रमुखांनी कुरचडी जामठा येथे एसटी बस सेवा चालू करण्याचा निर्देश देऊन आजपासून बस सेवा चालू केली आहे। तर बस प्रवास वेळापत्रक आर्णी मार्ग सकाळी 10 वाजता कुरचडी जामठा येथून शिरसगाव ते वायगाव असा हा मार्ग आहे। तर वायगाववरून वापस येऊन कुरचडी जामठा ते वर्धा जाईल। सकाळी 10 व संध्याकाळी 5 असा हा वेळेत कुरचडी येथे या निमित्ताने बसचे स्वागत करून प्रवीण ढाले यांच्या हस्ते फीत कापण्यात आली आहे। या प्रसंगी गावातील महिला पुरुष भारी संख्येने उपस्थित असून गावकऱ्यांनी प्रवीण ढाले यांचे कौतुक करून अभिनंदन केले। उपस्थितीत गजानन मुरकुटे, आशिष जाचक, दीपक तलवेकर, महादेव तलवेकर, सुधीर तलवेकर, विठ्ठल दुर्गे, अर्जुन बावणे, मारुती सिडाम, दिलीप तलवेकर, कमला सिडाम, चंद्र, रेखा सोनटक्के, रत्ना भोयर, गुंफाताई, सुमन कनाके, बया गेडाम आदींची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.